आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागा नदीवर एक भयानक प्रकार उघडकीस आलाय, ज्यामुळे अनेकांनी नदीवर आंघोळी सुद्धा केलेली नाही हे स्पष्ट झालंय। 300 वर्षांमधून पहिल्यांदाच हा नवा प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आल्याने सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून तातडीची सूचना आता सर्वांना देण्यात आली आहे। नेमकं चंद्रभागा नदीवर आषाढी एकादशी दिवशी काय घडलं, ज्यामुळे अनेक वारकऱ्यांनी आंघोळी देखील केलेली नाही। मागील 300 वर्षांमध्ये असा प्रकार कधीच त्या ठिकाणी घडलेला नाही। तशा प्रकारचा भयानक प्रकार आता त्या ठिकाणी घडलेला आहे। जर तुम्ही पंढरपूरला जाऊन आला असाल आणि चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ त्या ठिकाणी केली असेल तर एकादशी दिवशी त्या ठिकाणी नेमकं काय घडलं प्रत्येक वारकऱ्यांनी आता बघायचं आहे। कारण हा जो प्रकार आता घडलेला आहे त्या दिवशी तर तो साधा सुद्धा प्रकार नाही, तर तो मागील 300 वर्षांमध्ये कधीच असं घडलं नव्हतं। तशा प्रकारचा भयानक प्रकार आता उघडकीस आलेला आहे, ज्यामध्ये आता सरकारने पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे। सरकारने तातडीची सूचना सर्व अधिकाऱ्यांना देऊन टाकली आहे। त्यामुळे चंद्रभागा नदीवर तुम्ही पण या एकादशीला आंघोळी जर केली असेल तर नेमकं नदीच्या ठिकाणी काय काय उघडकीस आलंय तुम्ही नक्की बघायचं आहे। सर्वात मोठा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय, त्यामुळे सरकारने सर्व अधिकाऱ्यांना आता सूचना दिल्या आहेत। सरकार खडबडून जागा झाल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रभागा नदीवर असा एक धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडून आलाय, ज्यामुळे सर्वच वारकरी आता हादरलेत। प्रत्येकाला त्या ठिकाणी गर्दी होती। चंद्रभागा नदीवर गर्दी असल्याने कोणालाच ही गोष्ट समजली नाही, परंतु आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक केल्यानंतर आता एक भयानक प्रकार आता उघडकीस आला आहे, ज्यामुळे सर्वच वारकरी आता हादरून गेले आहेत। त्यावेळी 20 लाख पब्लिक होतं। प्रत्येकाने चंद्रभागा नदीवर आंघोळ केली, परंतु आता एक भयानक प्रकार उघडकीस आल्याने आता सर्वच वारकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळंच वातावरण उघडकीस आलं आहे। एक असा धक्कादायक प्रकार चंद्रभागेच्या पात्रात आषाढी एकादशी दिवशी घडला की ज्यामुळे आता वारी बंद होणार असं सुद्धा या ठिकाणी अनेक जण बोलले जात आहेत। पंढरपुरात कोणीच येणार नाही। पंढरपुरातील चंद्रभागेला आई मानलं जातं, तिच्यात सर्वजण आंघोळ करून सगळी पापं धुतली जातात, पण तिथे सुरू होता असा एक धक्कादायक प्रकार, ज्यामुळे आता सर्वच जण हादरले आहेत। एका वारकऱ्याने हा व्हिडिओ काढला आहे, ज्यामध्ये आता स्पष्टपणे दिसून आला आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। तो व्हिडिओ आता लाखो लोकांनी बघितलाय, संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालाय, ज्यामुळे आता वारी बंद होणार, पंढरपुरात कोणीच येणार नाही, नदीत कोणीच आंघोळ करणार नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वच जण बोलू लागले आहेत। जर तुम्ही पंढरपूरला आषाढी एकादशीला जाऊन आला असाल तर नेमकं त्या आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये काय घडलंय प्रत्येकाने आता कान देऊन इथे ऐकायचं आहे। बघा, त्या ठिकाणी आता पंढरपुरामध्ये प्रचंड गर्दी होती। 20 लाख वारकरी त्या ठिकाणी आले होते। चंद्रभागेवरती प्रत्येक जण त्या ठिकाणी आंघोळ करत होतं। तसेच त्या ठिकाणी आता गंध त्या ठिकाणी बुक्का त्या ठिकाणी अष्टगंध प्रत्येक जण लावत होते, परंतु त्या ठिकाणी एक भयानक प्रकार घडलेला आहे। त्या दिवशी गर्दी असल्यामुळे तुम्हाला कोणालाच लक्षात आलं नाही, परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक केल्यानंतर आता या ठिकाणी भयानक प्रकार आता दिसलेला आहे। आता बघा, पंढरपुराची वारी त्या ठिकाणी आता काही जण म्हणतात बंद झालेली बरी, आता त्या ठिकाणी म्हणतात आता कोणीच त्या ठिकाणी चंद्रभागा नदीवर आंघोळ करणार नाही। अशा प्रकारे त्या ठिकाणी वारकरी आता बोलू लागले आहेत। वारकरी त्या ठिकाणी पंढरपुराकडे पाठ फिरवतील असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आलंय। त्यामध्ये सर्वांच्याच अंगावर आता काटा येऊ लागलाय। नेमकं तो प्रकार काय घडला त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागा नदीवर नेमका कोणता प्रकार त्या ठिकाणी घडलाय, जे आता सीसीटीव्ही जे कॅमेरे आहेत तर ते चेक केल्यानंतर आता एक नवा प्रकार उघडकीस आलाय। बघा, ज्या आषाढी एकादशीला पुण्य द्यायचं म्हणजेच पुण्य घडल, त्या ठिकाणी आषाढी एकादशीला सर्व 20 लाखांच्या वरती वारकरी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये दाखल झाले होते। चंद्रभागाच्या काठावर आता अनेक वारकऱ्यांनी त्या ठिकाणी आता फोटो काढले, व्हिडिओ काढले, परंतु एका वारकऱ्याने आता एक व्हिडिओ काढला ज्यामध्ये प्रचंड भयानक घडलेलं दाखवलंय। नेमकं त्या वारकऱ्याच्या तोंडान ऐकूया नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय। त्या ठिकाणी पंढरपुराच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी नेमकं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या ठिकाणी काय घडलंय तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पुढे दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। पंढरपुरामध्ये जर तुम्ही आषाढी एकादशीला गेला असाल आणि पंढरपुराच्या चंद्रभागामध्ये जर तुम्ही आंघोळ केली असेल
तर त्या पब्लिकमध्ये एवढ्या 20 लाख माणसामध्ये तुम्हाला त्या दिवशी समजलंच नाही की कोणता प्रकार घडलाय, तर आता तुम्हाला तो कोणता प्रकार घडलाय, या दिवशी तुम्हाला काय घडलं नेमकं, त्या दिवशी एका वारकऱ्याने कोणता व्हिडिओ काढलाय, तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगणार आहे. पांडुरंगाची तुम्ही भक्त असाल, नेमकं त्या दिवशी चंद्रभागामध्ये काय घडलंय तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. ज्या वारकऱ्याने नदीच्या कडेला जो प्रकार घडला त्यांनी सर्व हकीकत सांगितल्या, खरी स्टोरी सांगितल्या, तीच या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता बघा, या ठिकाणी एक वारकरी होता, तो त्या ठिकाणी चालला होता. एकादशीच्या दिवशी मोफत फराळ वाटप त्या ठिकाणी जागी जागी सुरू होतं. मोफत फराळ तुम्ही पण त्या ठिकाणी पंढरपुरात पाहिलं असणार. आता या वारकऱ्याने 2 घास कसे तरी उपवासाला खाल्ले, थोडीशी अवतीभोवती त्या ठिकाणी नजर फिरवली आणि तिथेच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. नेमकं पंढरपुरात काय घडलं बघा लक्ष देऊन. तिथेच एक अशी भयानक गोष्ट दिसली. तर एक प्रकार सुरू होता तो दिसला आणि तिथेच त्याचं मन सुन्न झालं. पण त्या वारकऱ्याला काही माहित नव्हतं की पंढरपुराच्या चंद्रभागेमध्ये असं काही त्या ठिकाणी घडणार होतं, जो पाहून त्याला कळायचंच बंद झालं. ते ऐकून त्याने व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढल्यानंतर तो व्हायरल झाला, लाखो लोकांनी बघितलं आणि त्यावर आता अनेक जण कमेंट करू लागले आहेत, बोलू लागले आहेत. आता पंढरपूरच्या वारीमध्ये असा भयानक प्रकार कसं काय घडू शकतो, नेमकं काय घडलंय तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. अनेकांची मस्तक हल्ली आहेत, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं आता बघा. या ठिकाणी आता पंढरपूरला या वारकऱ्याला जायचं होतं. तो म्हणला, पांडुरंगा ही तर फक्त सुरुवात आहे, एक प्रकार घडला, नेमका काय घडला तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर अजून काय काय बघायला मिळतंय, अजून पंढरपुरात त्या चंद्रभागेच्या काठावर काय काय पाहायचं आहे कोणा ठाऊक, असं त्याच्या मनात येऊ लागलं. तिथून हा वारकरी निघाल्यानंतर त्याचं मन सुन्न झालं. त्याच्या डोक्यात एक प्रश्न घोळत होता, असं काय घडणार होतं की ज्या चंद्रभागेमध्ये ज्यामुळे वारी सुद्धा कायमची बंद होईल, असं अनेक जण आता बोलत आहेत. या विचाराने त्याचं मन पोखरून निघत होतं. चंद्रभागेच्या तीरावर जे काय दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला, अंगावरची केस उभा राहिली. अशा प्रकारचा त्या ठिकाणी एक दिसणार होतं. काय घडलं बघा या ठिकाणी. आता हा वारकरी पुढच्या दिशेने जात होता. प्रवासात पुढे रस्त्याच्या कडला एक त्याला मेंढराचा कळप दिसला. त्याच्या क्षणभर मनाला बरं वाटलं. बाळूमामांच्या नावानं चांगलं असं करत तो वारकरी पुढे जात होता. तो दिलासा त्या ठिकाणी क्षणिक होता, परंतु पंढरपुरात जसं जसं जवळ येत होतं तशी माणसांची गर्दी त्या ठिकाणी वाढत होती. लाखो भाविक त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने त्या ठिकाणी दिसत होते. तर त्या ठिकाणी आता गाडी त्याने लावली आणि गाडी लावून त्याने या ठिकाणी चालायला सुरुवात केली आणि पुढे जे दृश्य त्याला दिसलं त्यावर संताप त्याचा अनावर झाला. ज्याच्या पार्किंगमध्ये एक प्रकार घडलेला होता, तर त्या ठिकाणी अनेक जण दिसत होते की म्हणजे त्या ठिकाणी मानवी विष्ठा केलेली होती, मानवी विष्ठा उघड्यावर पडलेली होती, दुर्गंधी पसरलेली होती. एकही क्षण उभा राहणं त्या ठिकाणी नको वाटत होतं. मोठ्या मोठ्या राजकीय नेते त्यांचे फोटो त्या ठिकाणी जगत होते. तो पाहून वारकरी स्वतःशीच त्या ठिकाणी म्हणू लागला, पोस्टर बाजीवर केलेल्या खर्चात 4 शौचालये बांधली असती तर पंढरीच्या स्वच्छतेला हातभार लागला असता. ही होती फक्त एकच झलक, परंतु पुढे जे घडणार होतं तर ते भयंकर होतं. पुढे काय घडणार होतं नक्कीच बघा. आता बघा, धक्कादायक प्रकार त्याला घडला. त्या ठिकाणी त्याने नाकाला रुमाल लावला आणि पुढे जात होतं. त्याला कसं तरी वाटत होतं, कारण पंढरीच्या नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी काहीतरी वेगळं त्याला दिसलं वाटत होतं. परंतु अशा प्रकारे घाण दिसली ज्यामुळे तो भयानक संतापला. आता बघा, पवित्र चंद्रभागेच्या तीरी काय काय बघायला मिळतंय हा प्रकार त्याला वाटत होतं, परंतु पुढे जे घडणार होतं तर ते भयंकर होतं. तर पुढे गेल्यानंतर त्याला जे दिसलं तर त्या ठिकाणी सगळी प्लास्टिकची त्या ठिकाणी बॉटल, सगळा कचरा पूर्णपणे नदीच्या कडेला त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली दिसली. आता त्या ठिकाणी जो व्हिडिओ आहे तर तो त्याने व्हायरल केला. आता व्हायरल केल्यानंतर अनेक कमेंट्स आता येऊ लागलेत की आता पंढरपूरच्या नदीमध्ये आता कोणीच आंघोळ करणार नाही, अशा प्रकारे बोलू लागले आहेत. परंतु देवाचं असतंय, आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी स्वच्छता जर राखली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे व्यवस्थित नदी स्वच्छ होईल. परंतु सरकारने ठरवले, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पंढरपुरामध्ये नदीच्या कडेला स्वच्छ ठेवायची, त्या ठिकाणी जी काय घाण होती ती स्वच्छ करायचं आता ठरवलंय. त्यामुळे एक दिलासादायक बातमी सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांना हे सांगायचं आहे की स्वच्छता पंढरपुरामध्ये प्रत्येकाने त्या ठिकाणी राखायला पाहिजे होती. आपण पवित्र मनानं जातो, त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला जातो, हे सगळं ठीक आहे, परंतु स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे, अशा प्रकारे आजकाल बोललं जात आहे.
तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.